ओके, तर आत्ताचा आपला जो मेन फोकस आहे आत्ताच्या सेशनचा तो आहे कम्युनिटीवर. ओके, त्या अगोदर एक्झिस्टिंग अपडेट काय आहेत की आता राईट नाव आपल्याला अनाउन्समेंट्स आहेत, राईट, अपॉइंटमेंट्स आहेत आणि क्यू आहे. तर आता यामध्ये नवीन ऑप्शन्स असे ऍड झाले. आता मी तर काही 24 आवर काही बुकिंग येणार नाही अपॉइंटमेंट किंवा क्यू पण मला हॉटेल हॉटेल चालू त्यावेळेस असतं ना. वेन आय एम रेडी आय विल जस्ट सिम्पली क्लिक ऑन दिस बटन. आर यू शुअर वॉन्ट टू चेंज द वर्किंग स्टेटस? येस ऑर नो. नो म्हणले की ते परत बंद होणार, येस म्हणले की जोपर्यंत येस करत नाही तोपर्यंत लोकांना लाईन मध्ये नंबर लावता येत नाही. दॅट इज द पॉईंट ऑफ इट. अपॉइंटमेंट सुद्धा तेच लॉजिक आहे. जोपर्यंत येस म्हणत नाही तोपर्यंत त्यांना अपॉइंटमेंट बुक करता येत नाही. ओके, आता बंद आहे. इथे येस म्हटलं मी की रिक्वेस्ट टू अपॉइंटमेंटचं बटन आलं. जर नाही म्हटलं तर ते बटन निघून गेलं. ओके, ऍडमिन ऑप्शन त्याला दोन्ही पण दिसतं इथे. आणि इथे एक मेसेज दिसतो की आर यू रेडी टू टेक बुकिंग, बुकिंग्स आर क्लोज, चेक बॅक लेटर. ओके, आणि ऑन केल्यानंतर तो मेसेज निघून जातो किंवा दुसरा मेसेज येतो. सेम ह्या स्मार्ट क्यूला पण देतोय. स्मार्ट क्यू त्याच्यामध्ये ऑफ केलं तर एक मेसेज वेगळा येतो, ऑन केलं तर तो मेसेज निघून जातो किंवा ऑन आहे. आता हा जो मेसेज आहे तो मेसेज इथून कस्टमाइज करता येतो स्मार्ट क्यू मध्ये आल्यानंतर की रेडी टू न्यू बुकिंग्स, हे येस नो ऑप्शन आहे. रेडी मेसेज काय पाहिजे, नॉट रेडी मेसेज काय पाहिजे. रेडी मेसेज म्हणजे की येस गेट बॅक होतो. प्रत्येक बिझनेस वेगळं असतं. डॉक्टरचं वेगळा मेसेज शकतो, हॉटेलचं वेगळा मेसेज असू शकतो, कुणाचं वेगळा मेसेज असू शकतो, रेडीचा आणि नॉट रेडीचा. तर तो इथून सेट करता येतो. तर त्या बिझनेस वाईज तो सेट करायचा. अपॉइंटमेंटसाठी सुद्धा तेच लॉजिक आहे. रेडी टू अपॉइंटमेंट. आता हे ऑन ऑफ बटन आपण तिकडे शॉर्टकट दिला, तिथून पण विजेट सेट म्हणून तेच होतं. प्लस रेडी मेसेज, नॉट रेडी मेसेज, म्हणजे फुल फ्रीडम त्याला मराठी हिंदी कुठल्या लँग्वेज मध्ये तू तिथे टाकू शकतो. हे क्लिअर? त्याचं टेस्ट करून घ्यायचं ते वर्क होते का पाहायचं. नंतर आत्ताचा जो मेन आहे तो म्हणजे कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे प्रॅक्टिकली आपण एक मिनी सोशल नेटवर्क बनवतो. म्हणजे ऍप क्रिएट केल्या सोशल नेटवर्क, मग ह्या कम्युनिटीज असतात. मग कुणी त्याच्या काय म्हणतात ते बिझनेसची कम्युनिटी बनवेल, कुणी त्याचं ते लोकल सोसायटीची कम्युनिटी बनवेल, कुणी असेल एखादं मॅट्रिमोनी कम्युनिटी बनवेल, कुणी असेल तर असं नसतं मराठा कम्युनिटी असते, ब्राह्मण कम्युनिटी, असं कम्युनिटी बनवेल. कुठली असू शकते, ऑफिसची कम्युनिटी बनवेल, वर्क स्पेस, इट्स अ कम्युनिटी आहे. तर तो इथे येऊन नुसतं एका क्लिक मध्ये कम्युनिटी एनेबल झाली, राईट. पण त्या कम्युनिटीमध्ये तर सेटिंग आहे की जॉईन मेसेज, जॉईन सिटी मेसेज. तर तो म्हणजे हा मेसेज, जॉईन द कम्युनिटी फॉर एक्सक्लुझिव्ह अपडेट. तर इथे तो काही पण मेसेज टाकू शकतो, त्याला त्याचा फ्रीडम आहे. म्हणजे तो त्याला त्याच्या पद्धतीने टाकू शकतो की इथे याचा पर्पज काय तो त्या पद्धतीने टाकू शकतो. प्लस तो याचं नाव बदलू शकतो. आणि नवीन आत्ताच्या अपडेटमध्ये तुम्ही आता इथला आयकॉन सुद्धा बदलू शकता. ओके, हा जो आयकॉन आहे इथला कुठला पण आयकॉन चूज करून तिथे टाकू शकता. डायरेक्ट आयकॉन बदलतो रेग्युलर सिस्टम मध्ये. तर ते फुल फ्रीडम असतं. कलर तर ऑलरेडी चेंज करतो, तो फॉन्ट होतो. हे इथे आता समजा इथं कम्युनिटीला क्लॉक करायचं तर इथं अलार्म आउटलाईन आहे ना, तर इथे येऊन फक्त अलार्म आउटलाईन केलं, राईट, झालं. आता ते कम्युनिटीचा आयकॉन त्या अलार्मचा आला असणार. आता कधी कधी कॅशे इन्स्टंटली होऊ शकत नाही, कॅशे क्लिअर वगैरे करावं लागतं. अरे स्मार्ट क्यूचं बदललं का आपण आता आयकॉन? हा, ते स्मार्ट क्यूला क्लॉक आला आता. खाली पण म्हणजे बदल सगळीकडेच बदल. इथं बदलणार, इथे बदलणार, इथे बदलणार, इथे बदल, इट्स असेच एव्हरीवेअर. नंतर आता कम्युनिटीमध्ये, आता कम्युनिटीमध्ये आलो. आता इथे आपण वेगळे केलेले जर असं मार्केट प्लेस म्हणजे आता इथे आलं न्यू पोस्ट, तर ते जनरल आहे, मार्केट मॅट्रिमोनी पोस्ट आहे, मार्केट प्लेस पोस्ट आहे, ते मी ते चूज करू शकतो. हे अपडेट नाही झालेलं. ओके, एडिट करताना इमेज घेतोय, एडिट नसताना घेत नाही. हे आलं इमेज सिलेक्ट अपलोड. इथून केलं दिसत नाही, पण इथून केलं दिसतोय. चेक करू, ठीक आहे. पण बेसिकली काय, कुठल्या पोस्ट मध्ये मी आता इथे येऊन पोस्ट टाईप करू शकतो, मराठी हिंदी इंग्लिश मध्ये मी हे चूज करू शकतो आणि इथे
इथून इमेजेस चूज करू शकतो सिम्पली, राईट. हे अशा इथे इमेज दिसतात आणि ते सेव्ह करू शकतो. अशा इमेज त्याला क्लिक केलं, गॅलरी येते. ओके. कॅप्शन वगैरे हे काय हे काय हे अख्खा बॉक्स लिहिला आहे आणि टायटल वगैरे टाईट सगळे एकच, एवढीच पोस्ट ही यात काय ते पोस्ट लिहायची. ओके. तर हे खूप प्रॅक्टिकल आणि सिम्पलिस्टिक सोल्युशन. आता याच्यामध्ये पण असं आहे की आता यामध्ये जे ऑप्शन दिलेत आपण, मॅट्रिमोनी, मार्केट प्लेस. आता ऑफिसची कम्युनिटी असेल त्याला मॅट्रिमोनीचं काय करायचं, किंवा कुठली कस्टम कम्युनिटी असेल की ज्याला यातले काही फीचर नकोय. ओके. की एखाद्याला म्हणायचं की मी फक्त स्पेशल कॅटेगरीसाठी बनवतो, मला त्यात मार्केट प्लेस नको. किंवा मला एखादा असेल की सोसायटी मधला तो मला मला ते जॉब पण पाहिजे, मला जॉब पण करतो. कोणी एखादं म्हणलं की मला क्लासिफाईड पण पाहिजे, की मला ओव्हरऑल करायचंय, तर ते तर ऑलरेडी मार्केट प्लेस मध्ये येतं, पण एक कस्टम कॅटेगरी पाहिजे. तर तो प्रत्येक जण आपल्या कम्युनिटीचे ऑप्शन जे आहे तो इथे चूज करू शकतो. या सेटिंग मध्ये आल्यानंतर कम्युनिटी सेटिंग मध्ये आय कॅन चूज की मला कुठले ऑप्शन पाहिजेत. मला अनाउन्समेंट पाहिजे, जॉब पाहिजे, हे म्हणजे फुल ऑप्शन. आणि आता नवीन ऍड होणार, जसं आपल्याला तसं आपण ऍड करू शकतो. एक मास्टर बनवणार आपण आणि इथे आल्यानंतर ते काय करणार, मला मॅट्रिमोनी नकोय, राईट. बेकरी आहे, बेकरीला मॅट्रिमोनी कशाला पाहिजे. जनरल जॉब पण लावू शकतो ना, त्याला ओपनिंग असतील तर इन केस. चूज केला ऑप्शन, रिफ्रेश आपलं स्टँडर्ड प्रोसिजर, आणि आता कम्युनिटी मध्ये गेल्यानंतर तो ऑप्शन त्याच्यानुसार दाखवणार. आता ह्याला वेळ लागतो रिफ्रेश व्हायला कॅशे. क्लिअर, एकदम सिम्पल. त्याच्यामध्ये ह्याच्यात टेस्टिंग करायची छान की वर्क होतंय का, आणि URL तर मी फिक्स करतोच आहे. जसं आता URL बघ सापडलं की इमेज फक्त एडिटला अपलोड करतो, तर न्यूला दाखवत नाही. विल सी की नेमकं काय आहे त्याच्यामध्ये. यू गॉट द पॉईंट. मला काय म्हणायचं, कम्युनिटी मध्ये असं पण ऑप्शन आहे का की पोस्ट केलेली आहे त्याच्यावर कमेंट्स वगैरे, लाईक, कमेंट, शेअर हे आता एनेबल होणार आहे. ही फर्स्ट स्टेप आहे कम्युनिटीची. ही आता नॉर्मल पोस्ट, आता नॉर्मल पोस्ट टाका, कॅटेगरी वाईज टाका. सेकंड याच्यामध्ये लाईक, कमेंट, शेअर तिन्ही पण येणार. आणि थर्ड याच्यामध्ये वर फिल्टर टाकून कसं आपल्याला एकदम सिम्पलिस्टिक बनवायचं व्हॉट्सअपच्या वेळी, आणि हळूहळू एक एक एक्स्ट्रा फीचर टाकायचे. एकदमच फुल फेसबुक दिलं तर प्रॉब्लेम होईल, लोक कन्फ्युज होतील वापरणार नाही. आता सिम्पलिस्टिक अप्रोच ठेवला, अरे कॅटेगरी कुठली, टेक्स्ट कुठला आहे, इमेज कुठली, डन केलं, काहीही नाही बाकी. आणि इथे आल्यानंतर ह्याचं लेआउट हे खूप छान दिसतं मोबाईलवर पण आणि डेस्कटॉपवर पण. तर ते असं प्रॉपरली गॅलरीत ओपन होतं ना, नो डिस्ट्रॅक्शन फुल याच्यामध्ये. आणि डेस्कटॉपला गेलं तर हे असं दिसतं. आता करू आपण व्यवस्थित, जरा 2-2 पोस्ट दाखवूया एका वेळेला, तर ते छान दिसेल. टच करून बघा. आय थिंक 2-2 ओके, 3-3 नाही, 2-2 परफेक्ट दिसते. जागा जास्त भेटते, खूप छोट होऊन जात. 2 आर फाईन, राईट. आणि एक आपण नवीन लेआउट होतं, असं लेआउट कुठेच नाही, फेसबुकवर नाही, किंवा सगळीकडे तुमचं काय म्हणणं स्क्रॉल करत जाय एका खाली. आपण इथे काय करतो, एका वेळेला 4-5 पोस्ट दिसतात. त्याला हाय कंटेक्स्ट सोसायटीमध्ये, म्हणजे चायनीज ऍप्लिकेशन या पद्धतीने करतात. त्यांच्यामध्ये कमीत कमी स्क्रीनमध्ये जास्तीत जास्त डेटा असतो. तर तो अप्रोच फॉलो करतो. म्हणजे एका क्लिक मध्ये आरामात सगळं पाहायला मिळावं, पाहिजे ते क्लिक करू शकतो. लाईक 4-5 एडिटचं ऑप्शन आहे, डिलीटचं ऑप्शन आहे. ऍडमिन कुठलीही पोस्ट एडिट करू शकतो, त्याला काहीच हे नाही. दुसऱ्याची एडिट करू शकतो आणि डिलीट पण करू शकतो. आणि जनरल युजर असेल तर तो स्वतःची करतो, डिलीट एडिट काय. तर हे अशा ऍस्पेक्टने चेंज करायचं, चेक करायचं. ओके का, ओके. आणि मराठी लँग्वेज मध्ये चेक करा, याच्यामध्ये इमोजी टाकून चेक करा, हे कुठं घडतंय का ते चेक करा. आणि आय थिंक
अजून UI मध्ये बरंचसं करता येईल याच्यामध्ये, लेट्स सी. पण करंटली जेवढं आहे तेवढं सफिशियंट आहे आता. ओके, तर आता कोणकोणते अपडेट डिस्कस केले आपण? अपॉइंटमेंट, स्मार्ट क्यू, कम्युनिटी. ओके, हे अटेंडन्सी टेस्टिंग करा. हे याचा प्रॉब्लेम लोकेशन. हा, ते पाहू. हे रिव्ह्यूजची टेस्टिंग करा. एकाचा एकदाच रिव्ह्यू गेला पाहिजे एका ऍपसाठी, तोच एडिट झाला पाहिजे, तो डिलीट करता पाहिजे. ऍडमिनला फक्त डिलीटचा ऑप्शन असतो, एडिटचा नसतो. अशा पद्धतीनं हे टेस्टिंग करून घ्या. हे टोटल व्यवस्थित दिसतंय का, इथे व्यवस्थित दिसतंय का, QA मध्ये FAQ व्यवस्थित दिसतात का. ओके, तर वी आर नाव कमिंग टू सम कन्क्लुजन स्टेट. याच्यामध्ये यातल्या लिंक वगैरे सगळ्या व्यवस्थित का, कुठं काही स्पेलिंग मिस्टेक आहेत का, त्या गोष्टी डिटेलमध्ये चेक करून घ्या वन बाय वन. चालतंय सर हेडर विजेट जे आहे ना ते चालत नाही. कुठे हेडर विजेट? काल ऍड केलं होतं त्या ऍपमध्ये. हे काय, हे हेडर विजेट हेच आहे ना? वर्क नाही करत होतं का मी टायटल वगैरे टाकून. हे कॅशेचा इश्यू असू शकतो. हे काय हेडिंगचं विजेट आहे, अलाइन सेंटर, टायटल, डिस्क्रिप्शन. टॅगलाइनचं ऑप्शन कुठे गेलं? टायटल, डिस्क्रिप्शन हे आलं सेंटरला आहे. टायटल, लिंक ऑप्शन, ते ऑप्शन आता सगळे वर्किंग आहेत. आता त्यात काही नाही, या लिंक्स वर्किंग आहेत. इंस्टाग्राम मेन म्हणजे इंस्टाग्रामचं जे आहे ते वर्किंग आहे. हे UPI मध्ये पे केल्यावर डायरेक्ट UPI ऍप ओपन झालं पाहिजे, त्याचे टेस्ट करून घ्या एकदा. हा, स्टार्ट होतो पे ना म्हणले की डायरेक्ट ऍप ओपन झालं पाहिजे. ह्याचे जे मेसेज आहेत ते प्रॉपरली मेसेज टाका, म्हणजे त्याचं टेस्टिंग होऊन जाईल. आता कम्युनिटी आहे, कोणी म्हणेल मला दुसरं नाव द्यायचं, कोणी म्हणेल मला कुटुंब नाव द्यायचं, कोणी म्हणेल फॅमिली नाव द्यायचं, हे नाही ते पण पॉसिबल आहे. त्याचं पण टेस्टिंग करून घ्या. म्हणजे आपण काय करतो, सिम्पलिस्टिक वेने कम्प्लीट फ्रीडम देतो त्याला चेंज करायचं. आयकॉन चेंज होतो, टेक्स्ट चेंज होतो, मेनू चेंज होतो, कलर कोड चेंज होतो, फॉन्ट चेंज होतं, आणि ते इनबिल्ट फीचर आहेत त्याला पण पर्सनलाइज करतात त्याला. म्हणजे सगळेच ऍप्लिकेशन आपले सारखे दिसणार नाही, प्रत्येकात फीचर तेच असेल, वेगवेगळ्या नावाला असेल. ठीक आहे. अपॉइंटमेंट पूर्ण वर्किंग आहे. अपॉइंटमेंटचं काल सेशन घेतला होता मी, राईट? अपॉइंटमेंटची प्रोसेस काय असते, मी अपॉइंटमेंट रिक्वेस्ट करतो, रिक्वेस्ट केल्यानंतर ऍडमिन कडे येते, मग ऍडमिन तो अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करतो, आणि तो एक केल्याशिवाय मला नवीन अपॉइंटमेंट रेज करता येत नाही. अपॉइंटमेंट टाइम, हे नोट्स, इंटरनल नोट्स काय, हे ऍज अ स्वतः बिझनेस ओनर म्हणून तुम्ही टेस्ट करायचं. त्याच्यानुसार पॉईंट काढा की नाही याच्यामध्ये हा पण पॉईंट रिक्वायर्ड आहे, हा जरुरीचा पॉईंट आहे, जो की खूप बेसिक आहे आणि जो आपण मिस केलाय. ऍडव्हान्स असेल मिस केला काही प्रॉब्लेम नाही, इट्स ओके. पण खूपच बेसिक गोष्ट ती आपण मिस केली, प्रॉब्लेम, राईट? तर तुमच्या पद्धतीने डिटेलमध्ये ड्यू डिलिजन्स करा. आणि लाईव्ह साठी आता आपण हा प्रोजेक्ट जो आहे किल्लारचा, त्याची असं करायचं होतं तर ते आपण याच्यावर केलं होतं की आपल्याकडे सिस्टीम नव्हती. लाईव्ह साठी हा प्रोजेक्ट आहे, याच्यात सगळे आपले जे फीचर्स आहेत सगळे याच्यामध्ये युज होतात. कम्युनिटी युज होते, ते प्रोडक्ट स्टोअर आहे त्याचं युज होतंय, ब्लॉग युज होतोय, पेज युज होतोय, सगळं काही. ओके, याच्यामध्ये काय करा तुम्ही, एक एकच टाका, एक ब्लॉग टाका, एक पेज टाका, एक प्रोडक्ट टाका. ओके, क्लायंटला कॉलवर घ्या, स्क्रीन रेकॉर्ड करत त्याला दाखवा, असा प्रोडक्ट ऍड करतात, असा ब्लॉग ऍड करतात, असं एडिट डिलीट करतात. आणि ते वर्ड प्रेस मधून कॉपी करायचंय किंवा त्याला कंटेंट टाकायचं, तो त्याच्यात करत बसेल त्याच्यावर. ओके, पण त्याला ट्रेनिंग द्या, तुम्ही स्वतः अंडरस्टँड करून घ्या. आणि सर समजा आता मी काल ऍप क्रिएट केला होता दुसऱ्या आयडीने, आणि माझ्या दुसऱ्या आयडीला ऍडमिन ऍक्सेस दिला होता, तर ते ज्याला ऍडमिन ऍक्सेस मी नंतर दिलाय ना सेकंडरी, त्याला त्याच्याने मला विजेट ऍड करता नाही येत होते. विजेट ऍड करता येत नव्हते? नाही, विजेट फक्त मेनच ऍडमिन ऍड करू शकतो. तो दुसरा जो ऍडमिन आपण बनवतो ना, ते नाव एकच दिसतं ऍडमिन, पण ऍक्च्युअल विजेट ऍड करायची कंडिशन फक्त त्यालाच आहे, मेन ऍडमिन, सुपर ऍडमिन. आणि शक्यतो तुम्ही योहिताच्या करता ना, योहिताला मी सुपर परमिशन असतो त्याच्या, त्यामुळे काही ऍप टेस्टिंग करताना एक जनरल तुमच्या पर्सनल ऍप केला आणि योहिताच्या आयडीला जे सेकंडरी ऍक्सेस दिला ना तर नव्हत होतं, म्हणून विचारलं. पर्सनल शक्यतो करा, कारण की त्यांना काय होईल, ऍक्च्युअली एंड युजर टेस्टिंग
कारण की email मध्ये असलं की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत सिस्टम ते मध्ये त्या बायपास जसं होतात. आपलं इंटरनल डेमोच इंटरनल खूप खूप गोष्टी आहेत त्या बायपास होतात त्याच्यामध्ये, जास्त एरर देत नाही त्या आयडी मध्ये. त्यामुळे एंड युजर चॅनल पहा, त्याला एरर आले म्हणजे ऍक्शन मध्ये येतात. ठीक आहे. कलर कॉम्बिनेशन वगैरे आय थिंक आहेत वर्किंग सध्या. आय थिंक येस. डन. बाय चान्स सर एक एरर येतो, जेव्हा आपण ऍप क्रिएट केलं नवीन तर जनरल डिटेल्स भरतात तेव्हा ऍड्रेस सिटी एमटी अनडिफाईंड असा येतो. कधीतरी नोटिफिकेशन बाय चान्स मधून येतो. त्याच्यानंतर काही असं इश्यू नाही देत, पण तो नोटिफिकेशन दाखवत राहतो. म्हणजे ऍड्रेस सिटी आणि स्टेटला काय आहे? कंपल्सरी झालं काय ते ऍड्रेस सिटी ऍड्रेस अंडरस्कोर सिटी. व्हॅल्यू नल व्हॅल्यू आहे का याच्यामध्ये? मी एंड युजरला ट्राय करतोय टेस्टिंग. त्या दिवशी मला काल आला होता क्रिएट केलं, एका ऍपला आला बाकीला नाही आला. क्रिएट टेस्ट 991 झाले की ऍप क्रिएट? नाही तर हे आता ट्रॅफिक मुळे येतं, याचा काही प्रॉब्लेम नाही. ओके. कुठे येतो तुला? इथे माय नाही, आपण ऍपचं लॉग इन केल्यानंतर जेव्हा जनरल डिटेल्स भरायला जातं ना, सेटिंग मधून जनरल मध्ये गेला लॉग इन केल्यानंतर सेटिंग स्लो झालेलं सर्व्हर कम्प्लीट गायब झालं सध्या. काहीतरी करावं लागेल. ऍप सेटिंग्स मध्ये गेलो, जनरल मध्ये डिटेल्स भरत असले ना की केव्हा तरी येत होतं. खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये नवीन चेक करा, मे बी जुन्याला काहीतरी इश्यू असू शकतो, नवीन याच्यावर इश्यू नाही. ठीक आहे.